सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला यूट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव यूट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. 2 दिवसांपूर्वी बिहारमध्ये तख्तापालट झालं. नितीश कुमार यादव भारतीय जनता पक्षाचे अतिशय जवळचे मित्र होते. हे अतिशय जवळचे मित्र नितीश कुमार यादव यांना ढुंगणावर लाथ मिळाली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा सम्राट चौधरी हा मुख्यमंत्री झाला. अगदी काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस बिहारमध्ये निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांचं घोषवाक्य होतं 25 से 30 फिर से नीतीश. काय 25 से 30 फिर से नीतीश. ही भारतीय जनता पक्षाची इंग्रजांची नीती आहे. म्हणजे काल परवा आपण सर्वांनी पाहिलं असाल, विशेषतः जे जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, फेसबुकवर एक फोटो फिरत होता, भारताचा नकाशा होता आणि त्यामध्ये कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाची राज्य कुठे 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 स्थापित झाली आहेत हे दाखवणारा आणि कुठे कुठे आता विरोधी पक्ष उरलेले आहेत हे दाखवणारा एक नकाशा फिरत होता. ते पाहिल्यानंतर मला ती ब्रिटिशांची जुनी पद्धत आठवली, ज्यामध्ये ब्रिटिश आपल्या कब्जामध्ये भारतीय उपखंड किती ताब्यात आलाय हे दाखवण्यासाठी नकाशे फिरवायचे. त्याही काळात, म्हणजे आता त्या काळात काही सोशल मीडिया नव्हती, पण त्यावेळेस असे नकाशे पब्लिश केले जायचे, पुस्तकांमध्ये छापले जायचे, वर्तमानपत्रांमध्ये छापले जायचे हे नकाशे. बघा, भारतीय उपखंडामध्ये ब्रिटिश साम्राज्य आता एवढं झालेलं आहे. अगदी तीच पद्धत. ब्रिटिशांची पद्धत काय आहे? फोडा आणि राज्य करा. आता विशेष लक्षात घ्या, ज्यावेळेस जनता दल युनायटेड हा नावाचा जो पक्ष होता, आणि भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांच्या बाबतीत काय करतो हे उभ्या हिंदुस्थानाने पाहिलेलं आहे. शिवसेनेच्या बाबतीत काय झालं, अकाली दलाच्या बाबतीत काय झालं, तेलुगू देसमच्या बाबतीत काय झालं, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष गोव्यातला तो तर नामशेषच करून टाकला. विचार करा तुम्ही, आपल्या मित्र पक्षांना संपवणारा हा भाजप कधी मित्र पक्षांचा होऊ शकतो का? कधी मित्र पक्षांचं चांगलं इच्छित करू शकतो का तो? कधीच नाही. भाजप फक्त कामापुरता मामा आहे. याची अनेक उदाहरणं मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. तुम्ही आज भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये तेच घडवलं जे महाराष्ट्रात घडवलं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना त्यावेळेस त्यांनी असं दाखवलं गेलं की एकनाथ शिंदे, तुम्ही जे करताय ते ईश्वर कार्य आहे, तुम्हाला या ईश्वर कार्यासाठी आमचा पाठिंबा राहील, तुम्ही या, तुम्ही मुख्यमंत्री बना एकनाथ शिंदे, तुमच्यासाठी हा भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील. आणि किती महिन्यांसाठी? 2-2.25 वर्षांसाठी. 2-2.25 वर्षांनंतर या एकनाथ शिंदेंचं मूल्य संपलं होतं का? भारतीय जनता पक्षाला या 2-2.25 वर्षात जे काही घडवायचं होतं महाराष्ट्रात ते घडवून झालं. सत्ता आपल्या हातात घेऊन झाली, एकनाथ शिंदेंचा स्वाद घेऊन झाला. कढीपत्ता आता बाहेर टाकायचा असतो. स्वाद झाल्यानंतर कढीपत्ता कोणी खातं का? साधा विचार आहे. बघा, आपली उदाहरणं अशीच असतात. त्या कढीपत्त्याला बाजूला टाकायचं असतं. आता जे असंवैधानिक पद आहे ते आलं एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर. आता एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष, खऱ्या अर्थाने तुम्ही लक्षात घ्या, त्यांचा जो गट आहे, या गटाला भारतीय जनता पक्षाने शिवसेना नावाचं एक मुकुट, काय म्हणतात ते, मृगजळासारखे एक मुकुट घातलेलं आहे. दिसतंय खरं, नाव म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलंय जरूर, पण तो मान मरातब, ते अधिकार त्या एकनाथ शिंदेकडे आहेत का? आज एकनाथ शिंदेच्या त्या सातारामध्ये काय झालं, त्या मंत्र्याला, त्या पालकमंत्र्याला काय करावं लागलं, काल परवा त्यांच्या जिल्हा प्रमुखाला कशा प्रकारे पोलिसांनी हाकलून दिलं, अशी अनेक उदाहरणं आहेत. पण लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचं महत्व आज ते आहे का? उद्या जर गुरगुर केली तर भारतीय जनता पक्ष सगळ्यात प्रथम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मार्फत तो डोक्यावरचा मुकुट काढून टाकेल शिवसेना नावाचा, त्यानंतर धनुष्य नावाचा मुकुट काढून टाकेल, त्यानंतर उरलेले भारतीय जनता पक्षामध्ये यांचे आमदार निघून जातील. काय करणार एकनाथ शिंदे? ना घरचे ना घाटचे. ही अशी परिस्थिती टाळण्यासाठी एकनाथ शिंदे काय म्हणतात ते, उठता लात आणि, ती आपली म्हण आहे ना, उठता लात आणि बसता बुक्की, या म्हणीचा अर्थ इथे अतिशय चपखल शोभतो. या उक्तीप्रमाणे एकनाथ शिंदे वागत आहेत. बाबा, कशाला त्या झंझटमध्ये जायचं? आम्हाला जायचंच नाही, जे चाललंय ते चाललंय. काय असतं, मी वारंवार ही गोष्ट सांगतो, आपण दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्याची थंडी भागवण्यासाठी, त्याला ऊब देण्यासाठी आपण शेकोटी पेटवून देऊयात, पण
त्या शेकोटीसाठी आपल्या घराला काडी लावायची नसते. ज्यावेळेस आपल्या चुकीची जाणीव होते त्यावेळेस परतायला घर असायला हवं. असो, हे यांना कुठे कळणार. हे अगदी हुबेहूब त्या बिहारमध्ये कसं घडलंय माहितीये तुम्हाला. बिहारमध्ये सम्राट चौधरी हा खरं तर 2010 मध्ये राष्ट्रीय जनता दलातून म्हणजे लालू प्रसादांच्या पार्टीमधून हा जनता दल युनायटेड मध्ये आला आणि 2018 पर्यंत 8 वर्ष हा जनता दल युनायटेड मध्ये राहिला. म्हणजे 8 वर्षात त्याने जनता दल युनायटेडचा सारा कारभार हेरला. आणि 2018 मध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला एखाद्या पक्षाला संपवता येत नाही त्यावेळेस आतला घरभेदी हुडकला जातो. जसं महाराष्ट्रात शिवसेनेत त्यांनी एकनाथ शिंदेंना हुडकलं तसं तिकडे सम्राट चौधरींना हुडकलं. सम्राट चौधरीला 2018 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला गेला. अगदी 8च वर्षामध्ये ह्या माणसाने ज्याने ह्याला मोठं केलं म्हणजे अगदी कृषी मंत्र्यापासून विधान परिषदेच्या आमदारकीपासून तिकडच्या महत्वाच्या ओबीसी पदांपर्यंत ह्याला मोठं केलं. त्याच माणसाचं मुख्यमंत्री पद 2018 ते 2026 म्हणजे 8 वर्ष तिकडे राहिले आणि 8च वर्षात भारतीय जनता पक्षात जाऊन ह्यांचंच मुख्यमंत्री पद त्याने बळकावलं सम्राट चौधरीने. बरं, भारतीय जनता पक्ष हे सगळं का करतोय? तुम्हाला वाटत असेल भारतीय जनता पक्ष इतका मजबूत आहे, हे सगळं करण्याची गरज काय भारतीय जनता पक्षाला? तर लक्षात घ्या, अजिबात नाही. हे सारं मृगजळ आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये प्रचंड अस्थिर आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. केंद्रामध्ये तुम्हाला बहुमताचं सरकार असण्यासाठी 271, मी 72 म्हणणार नाही कारण 3 जागा रिक्त आहेत 543 पैकी. 540 पैकी बहुमतासाठी 271चा आकडा लागतो. हा 271चा आकडा पार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष 2 कुबड्यांवर आहे. एक आहे जनता दल युनायटेड आणि एक आहे तेलुगू देसम पक्ष. आता ह्या 2 पक्षांच्या ज्या कुबड्या आहेत त्या 28 खासदारांच्या आहेत. त्या 28 खासदारांनी जर पाठिंबा काढला ह्या 2 पक्षांनी फक्त आजच्या घडीला खरं तर राहुल गांधींनी काय जे कुटाने करायला पाहिजेत ते कुटाने करावेत. पण ह्या 2 पक्षांना जर तुम्ही इंडिया आघाडीत आणू शकाल, राहुल गांधी आणि संबंध इंडिया आघाडी, तर भारतीय जनता पक्ष हा अल्पमतात जातो. तुम्हाला मी संख्याबळ सांगतो. जर हे 2 पक्ष इकडे आले, काय ती केंद्रीय तपास यंत्रणा, काय ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, काय ते तुमच्या न्याय व्यवस्था, काय ते तुमचे सगळे काय म्हणतात त्याला कॉसी ज्युडिशरी, काहीच करू शकत नाही. मग भारतामध्ये ज्या प्रकारचा धिंगाणा ह्यांनी घातला होता या सगळ्या संस्थांच्या मार्फत, आपल्या सरकारांच्या मार्फत, या सगळ्या व्यवस्थांच्या मार्फत, तो धिंगाणा ह्यांना पुढे पुन्हा घालून दाखवता येईल. ह्या 28 खासदारांना फक्त जर इकडचं इकडे केलं तर सारं काही भारतामध्ये बदलतंय. शिवसेनेची तारीख उद्या लागेल. शिवसेनेची कोर्टामध्ये तारीख कशी पुढे जाते हेही कळेल आपल्याला. 28 खासदार कसे बघा, तुम्हाला सांगतो. सत्ताधाऱ्यांकडे 292 खासदारांचं संख्याबळ आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांच्या आघाडीकडे म्हणजे एनडीएकडे 292 आणि विरोधकांकडे 248. म्हणजे विरोधकांना 271चा जादुई आकडा पार करण्यासाठी 23 खासदारांची गरज आहे. किती? 23. आणि जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम टीडीपी पक्षाकडे 28 खासदार आहेत. जर हे 2 पक्ष फक्त इकडे विरोधकांमध्ये सामील झाले, संपला भारतीय जनता पक्षाचा पुढच्या 3-3.5 वर्षांसाठीचा कारभार संपला. मग भारतीय जनता पक्षाची अवस्था बघायची. आणि मग हे सकाळ संध्याकाळ जे भारतीय जनता पक्षाचे गुणगाण गातायत ना, ते कुठकुठल्या बिळांमध्ये लपतील हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग राहील. तुम्हाला मी थोडीशी फोड करून आकडेवारी सांगतो. भाजपाचे 292 कसे होत आहेत? भाजपाचे स्वतःचे 240, तेलुगू देसम पक्षाचे 16, जनता दल युनायटेडचे 12, शिंदेचे 7, लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या पोराची 5, त्याचाही पक्ष फोडलाय बरं का, पण तरी सुद्धा आश्रितासारखे तिथे बसलेले आहेत, आणि इतर 12, अशा प्रकारे 292. बरं, हे दोन पक्ष जर इकडचे इकडे सरकले ना, हे खालचे जे इतर आहेत ना, इतर 12, हे इतर 12 सुद्धा फिरतील. हे इतर 12 सुद्धा इकडे येऊन बसतील. कारण त्या इतरांना काहीच महत्व नसतं, तिकडे कोण बसतंय कोणाचं त्यांना काही पडलेलं नसते. आम्हाला आमचा निधी द्या, आम्हाला आमच्या मतदारसंघापुरता आमचा राज्यकारभार हाकायचा. 1-2 खासदारांचे हे पक्ष, हे जे 12 आहेत 1-2 खासदारांचे पक्ष, यांना काही नाही फरक पडत, ते इकडून इकडे येऊन बसतील. म्हणजे आपल्याला 23 खासदारांची आवश्यकता असताना 28 खासदार मिळतील आणि 28 प्लस हे 12 म्हणजे जवळपास 20-21च्या आसपास खासदार वाढी होऊन जातील. काय करणार भारतीय जनता पक्ष? आता इकडे काँग्रेसच्या बाजूने ऐका. काँग्रेसचे 98, समाजवादी पक्षाचे 37, तृणमूल काँग्रेसचे 28, डीएमकेचे 22, शिवसेनेचे 9, राष्ट्रवादीचे 8,
राष्ट्रीय जनता दलाचे 4, कम्युनिस्ट पक्षाचे 8, झारखंड मुक्ती मोर्चाचे 3 आणि इतर छोटे मोठे जे काही पक्ष आहेत त्या सगळ्यांचे मिळून जवळपास 30. सर्वांचं मिळून जवळपास 248 खासदारांचं संख्याबळ इंडिया आघाडीकडे. म्हणजे फक्त तेलुगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेड या 2 पक्षांनी जर इंडिया आघाडीला साथ दिली, त्यानंतर ते 12 इतर जे एनडीए मध्ये आहेत तेही फिरणार. अशा प्रकारे इंडिया आघाडी जवळपास 293 ते 294चा आकडा पार करते. 271चा जादुई आकडा केव्हाच पार होऊन जातो. ही परिस्थिती आहे. ही कोणी दाखवणार नाही तुम्हाला की केंद्रामध्ये हे किती भक्कम आहेत. ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यासाठी या फोडाफोड्या अजून चालू आहेत. आता खरं तर जनता दल युनायटेड हा जो पक्ष आहे आणि नितीश कुमार हे त्याचे जे अध्यक्ष आहेत यांची एक मजबुरी आहे. त्यांचा मुलगा तितका कर्तबगार नाहीये. यांचं स्वतःचं वय झालेलं आहे. नाहीतर फक्त माझी राज्यसभेमध्ये मी कधी गेलेलो नाहीये. मी लोकसभेत गेलेलो आहे, मी विधान परिषदेत गेलेलो आहे, विधानसभेत गेलेलो आहे. फक्त राज्यसभा काय ती राहिली आहे म्हणून मला राज्यसभेत पाठवा, म्हणून मुख्यमंत्री पदाचा मी राजीनामा देतोय, मला राज्यसभेत जाण्याची इच्छा झालेली आहे. असं कधी घडत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती कलेक्टर झाल्यानंतर म्हणते मला आता फक्त शिपाई बनायचं राहिलेलं आहे म्हणून मला शिपाई बनवा, मला एकदा शिपाई बनण्याचा अनुभव घेऊ द्या. किंवा तो एखादा व्यक्ती जर ब्रिगेडियर असेल आणि तो म्हणेल मला आता हवालदार बनायचंय, मी हवालदार झालेलो नाही, मला हवालदार बनवा. म्हणजे उच्च शिक्षित झाल्यानंतर स्नातक पदवी घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल मला 10वीची परीक्षा द्यायची पुन्हा इच्छा होते, मला 10वीला बसवा. अशा अनेक 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 उदाहरणं देण्यात येतील. खरं तर हत्तीवरून वरात निघालेल्या माणसाला अचानक त्याला त्याची इच्छा झाली की मला गाढवावर बसवा, असं होत नसतं. जे काही असेल ते. पण आपल्या पक्षाचा म्हणजे शिवसेनेची जी अवस्था झाली ती आपल्या पक्षाची अवस्था होऊ देता कामा नये, यासाठी या माणसाने तह केलेला मला स्पष्टपणे दिसतो. आपल्या पक्षातनं असाच एक सम्राट चौधरी बाहेर काढला जाईल. आणखी एक आपल्या पक्षामध्ये 2 गट पाडले जातील. मग एका गटाचं नाव होईल जनता दल युनायटेड नितीश कुमार आणि एका पक्षाचं नाव होईल जनता दल युनायटेड, त्याचा अध्यक्ष एखादा दुसराच असेल, भलताच असेल. हे सुद्धा भारतीय जनता पक्ष करू शकते. यासाठी त्यांनी केलेली ही तजवीज असू शकते. त्यांच्या मुलाकडे पाहिल्यानंतर त्या जनता दल युनायटेडचं भविष्यातलं काय अस्तित्व असणार हे सुद्धा मला माहित नाही. पण आजच्या घडीला जर हे 2 पक्ष जर राहुल गांधींनी असेल किंवा इंडिया आघाडीने असेल, जर तो विश्वास त्यांना दिला, तशा प्रकारचा रात्रीत समीकरण जर बदलली गेली, तर हे 2 पक्ष इकडे आल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाचं काही खरं नाही. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. एकदा का सत्ता हातात आली त्यानंतर सगळी सत्तेची समीकरणं फिरवता येतात आणि तो नकाशा पलटी मारता येतो, जो भारतीय जनता पक्ष रोज दाखवते. असो, पण भारतीय जनता पक्षाची ही नीती तुमच्या सर्वांसमोर ठेवायची होती. त्यासाठी केलेला हा आजचा खटाटोप. सप्रेम.